आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. दुधासोबत काय खावे आणि काय खाऊ नये. आपण रोज दूध पितो, पण दुधासोबत कोणते पदार्थ खाल्ल्याने फायदा होतो आणि कोणते पदार्थ शरीराला नुकसान करू शकतात, हे अनेकांना माहीत नसते. आयुर्वेदानुसार काही पदार्थ दुधासोबत घेतल्यास पचनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही उपयोगी आणि महत्त्वाच्या टिप्स. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या टिप्स खूपच उपयोगी आहेत. नंबर 1. दुधासोबत खजूर खाण्याचे फायदे. दुधासोबत खजूर खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते, अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. रात्री गरम दुधात 2 खजूर टाकून प्यायल्यास झोपही चांगली लागते. ही टीप विशेषतः लहान मुलं आणि वृद्धांसाठी फायदेशीर मानली जाते. नंबर 2. बदाम आणि दूध. रोज रात्री भिजवलेले बदाम दुधासोबत घेतल्यास मेंदूला पोषण मिळते, स्मरणशक्ती वाढते. पण जास्त प्रमाणात सेवन करू नका. मर्यादित प्रमाणात घेतल्यासच फायदा होतो. नंबर 3. हळदीचे दूध. हळदीचे दूध म्हणजे नैसर्गिक औषधच मानले जाते. सर्दी, खोकला, अंगदुखी किंवा थकवा असल्यास रात्री हळदीचे दूध पिणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. नंबर 4. ओट्स आणि दूध. सकाळच्या नाश्त्यासाठी ओट्स आणि दूध हा उत्तम पर्याय आहे. यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीराला फायबर मिळते. वजन नियंत्रणासाठीही हा पर्याय चांगला मानला जातो. नंबर 5. दुधासोबत आंबट फळे का खाऊ नयेत. दुधासोबत संत्रे, मोसंबी, लिंबू यासारखी आंबट फळे खाल्ल्यास दूध पोटात फाटू शकते. यामुळे पचनाच्या समस्या, गॅस किंवा अपचन होऊ शकते. म्हणून दूध घेतल्यानंतर काही वेळानेच आंबट फळे खावीत. नंबर 6. दुधासोबत मासे खाणे योग्य आहे का? अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो. आयुर्वेदानुसार दूध आणि मासे एकत्र खाणे टाळावे. यामुळे त्वचेशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात असे मानले जाते. म्हणून शक्यतो हे संयोजन टाळावे. नंबर 7. दुधासोबत दही खाऊ नये. दूध आणि दही हे दोन्ही पदार्थ पौष्टिक असलेले एकत्र सेवन करणे योग्य मानले जात नाही. यामुळे पोट जड होऊ शकते आणि पचनावर परिणाम होऊ शकतो. नंबर 8. तिखट आणि तेलकट पदार्थ. दूध घेतल्यानंतर लगेच खूप तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यास ॲसिडिटी आणि पचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून हलके आणि संतुलित अन्न घेणे चांगले. नंबर 9. केळी आणि दूध. काही लोक दूध आणि केळी एकत्र खातात. हे शरीराला ऊर्जा देते, पण जास्त प्रमाणात घेतल्यास काहींना पचनाचा त्रास होऊ शकतो. म्हणून मर्यादित प्रमाणात सेवन करावे. नंबर 10. दूध पिण्याची योग्य वेळ. रात्री गरम दूध पिणे अनेकांसाठी फायदेशीर ठरते. यामुळे शरीर रिलॅक्स होते आणि झोप चांगली लागण्यास मदत होते. पण ज्यांना पचनाचा त्रास असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. महत्त्वाची सूचना. या टिप्स सामान्य माहितीसाठी आहेत. प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते. त्यामुळे कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. मित्रांनो, आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी टिप्ससाठी हनीबीला
सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.